सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग ग्रामपंचायतीची सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होते. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर संतोष देशमुख यांचे राजकीय विरोधक गावातीलच स्वरूपानंद देशमुख हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी मागील वेळीही संतोष देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. काहीशा मताने त्यांचा पराभव झाला होता आणि ते पुन्हा आता रिंगणात उतरलेले आहेत. मस्साजोगच्या या निवडणुकीत रंगतही त्यामुळे आली. आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि स्वरूपानंद देशमुख यांच्या उमेदवारीची चर्चा देखील होते. आता या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादा खिंडकर यांचं नाव घेत काही क्लिप्सचा उल्लेख करत आरोप केले. या क्लिपमध्ये वाल्मिक कराडचा उल्लेख असल्याचा स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वाल्मिक कराडच्या नावाची एंट्री झाली का अशी चर्चा होते. हा स्वरूपानंद देशमुख नेमकं काय म्हणाल्यात? सांगाल बीडमध्ये काही बाहेर येत आहे, काय सांगाल? मस्साजोग ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होर घातली. ते 28 तारखेला मतदान आहे आणि मागल्या 2 दिवसामध्ये ते क्लिप जवळपास सगळ्या मीडिया मार्फत किंवा सगळ्या पेपरवाल्यांनी तिचं ओवापोह झालेला आहे. प्रथमतः पहिली एक क्लिप आली होती, त्याच्यामध्ये कसं त्या वाल्मिक कराडनं मध्ये मारहाण केली असं आलं. दुसरी क्लिप आली की तो जो आरोपी अझर नावाचा तो सांगतोय की बाबा मी याच्यामध्ये दोषी नाही किंवा मला आमचं दोघांचं मिटलंय आणि माझ्यावर दबाव आणून दादा खिंडकरच्या म्हणण्यावर मस्साजोगची ग्रामपंचायत लागली आणि वाल्मिक कराडच्या गँगला बदनाम करा असं त्याच्या क्लिपमध्ये आहे किंवा त्यांनी तसं त्याचं स्टेटमेंट सुद्धा दिलंय म्हणजे जेल प्रशासना. मी प्रथमतः या गोष्टीचा निषेध करतो. लोकशाहीला जर एवढी मोठा काळीमा फासणारी जर अशी गोष्ट घडत असेल, बरं हे इलेक्शन ग्रामपंचायतचं आहे. 2280 मतदार जे आहेत ते मतदार मस्साजोगचा येणारा सरपंच कोण हे ठरवणार आहेत. आणि तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जर जेल मधून जर आरोपींना जर दबाव आणून जर या गोष्टी करीत असताल तर हे निश्चितच म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे आणि हे लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. मी ह्याचा जाहीर निषेध करतो. ग्रामपंचायत लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही लढायला पाहिजे होते. तुम्ही लोकांना सांगतात आम्हाला संतोष देशमुखचं स्वप्न बघायचंय, मग संतोष देशमुखचं स्वप्न हे आहे का हे तुम्ही लोकांना सांगा. बरं, मी वारंवार तुमच्या मार्फत सांगत आलोय की तुम्ही मागल्या 13 वर्षामध्ये काय कामं केलीत हे जनतेसमोर मांडा आणि 18 महिन्यामध्ये तुम्हाला काय कामं करायचेत हे तुम्ही जनतेसमोर मांडा आणि त्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीला सामोरे जा. परंतु ते वेगळेच काहीतरी स्टंट करतायत आणि त्या वेगळ्या स्टंट आता तर हा नवीनच प्रकार आम्ही ऐकाय भेटलाय. आता आम्हाला ही गोष्ट तुमच्या मार्फत ऐकाय भेटली. याच्यामध्ये जे नाव आले दादा खिंडकर हे धनंजय देशमुखचे साडू आहेत, त्यांच्या म्हणण्यावर ह्या गोष्टी व्हायला. आता ही गोष्ट मी 100% म्हणजे खात्रीशीर सांगू शकत नाही, परंतु ज्या गोष्टी मीडिया मार्फत किंवा आता त्या माणसानं जेल प्रशासनाला पत्र दिलंय म्हणजे यात नक्कीच काहीतरी बंगाल लढलेलं आहे. यावेळी निवडणुकीआधीच आरोपांचा धुरळा बीड जिल्ह्यात मस्साजोगच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने उडालेला पाहायला मिळतोय. त्यात व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे गंभीर आरोप झालेत आणि निवडणुकीत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही केला जातोय. या क्लिप्समध्ये मारहाणीचा आरोप तर एका क्लिपमध्ये निवडणूक वळवण्यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेख असल्याचंही सांगितलं जात आहे आणि ते थेट धनंजय देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडे बोट दाखवत आहेत. एकूणच 2280 मतदार असलेल्या या निवडणुकीत जर जेलमधून दबाव आणि कटकारस्थान होत असेल तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मस्साजोगच्या निवडणुकीत आता राजकीय स्टंटबाजी देखील पाहायला मिळते. एकूणच मस्साजोगची ही निवडणूक आणि त्यात होणारे आरोप प्रत्यारोप याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.